जालन्यामधली ही दृश्य आहेत। आता अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे हे उपोषण करणार आहेत आणि त्यांचं औक्षण केलं जातंय। निघण्यापूर्वी त्यांना ओवाळलं जातंय। आजपासून आमरण उपोषण सुरू केलं जाणार आहे। आपल्या मागणीवर मनोज जरांगे पाटील हे ठाम आहेत। पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे, मात्र तरी सुद्धा आपण उपोषण करणारच असा निर्धार मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केलेला आहे आणि आता त्यांना त्यांच्या कुटुंबियांनी ओवाळलेलं आहे आणि आता ते निघालेले आहेत। उपोषणाच्या जागेबाबत कागदपत्र सादर करण्यात आलेली नाहीयेत, मात्र नियोजन करण्यात आलेलं आहे। अंतरवाली सराटीमध्ये आजपासून मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण सुरू करणार आहेत। आपल्या मागणीवर ते ठाम आहेत। पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे, मात्र तरी सुद्धा आपण उपोषण करणारच असं त्यांनी ठामपणे सांगितलंय। तर या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेणार आहोत आमचे प्रतिनिधी माधव सावरकर यांच्याकडून। माधव, आपण पाहतोय मनोज जरांगे पाटील आता निघालेले आहेत। श्वेता, मनोज जरांगे पाटील हे आता चौथ्यांदा उपोषण करण्यासाठी उपोषण स्थळी दाखल झालेले आहेत। सुरुवातीला अंतरवाली सराटीमधील ग्रामदेवतेचं दर्शन घेऊन ते व्यासपीठावर बसणार आहेत आणि त्यानंतर ते उपोषणाला सुरुवात करणार आहेत। त्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सोबतच पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी मी आंदोलन करणार ही भूमिका त्यांनी मांडलेली आहे आणि त्या दृष्टीने आता पुढचं पाऊल काय टाकतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण आता उपोषण स्थळी मनोज जरांगे पाटील हे दाखल झालेले आहेत। मोठ्या संख्येनं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातील लोक येतील अशी एक शक्यता दिसते आहे। तशी तयारी इथे करण्यात आलेली आहे। एक तर मोठा पावसाळ्याचा दिवस असल्यामुळे मोठा पत्र्याचा सेट 3 पत्र्याचा सेट टाकण्यात आलेला आहे। पावसाळ्यामध्ये अडचण येऊ नये लोकांना बसण्यासाठीची सुविधा करण्यात आली आहे। सोबतच आपण दाखवलं की सीसीटीव्ही सुद्धा इथे बसवण्यात आलेले आहेत, कारण 1 सप्टेंबर 2023 रोजी पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये सुरुवातीला झटापट झाली होती आणि त्यानंतर हे आंदोलन राज्यभर गाजलं होतं आणि त्यानंतर या आंदोलनाची झग राज्यभर पसरली होती आणि हे सगळं असल्यानंतर पोलिसांवर अनेक आरोप झालेले होते। त्याबरोबरच जे गावकऱ्यांवर लाठी हल्ला झाला होता त्याची चौकशी करून ते गुन्हे दाखल करावेत आणि जे गुन्हे गावकऱ्यांवर दाखल केले ते दूर करावेत अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केलेली होती आणि त्यानंतर आता तो जो विषय तो तसा मागे लागलेला नाही आणि त्यामुळे आता इथं कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, परवानगी दिली नसल्यानंतर पोलीस काहीतरी कारवाई करतील या भीतीनं गावकऱ्यांच्या वतीनं सीसीटीव्ही इथं बसवण्यात आलेले आहेत आणि आता ग्रामदेवतेचं दर्शन झाल्यानंतर ते व्यासपीठावर येतील आणि उपोषणाला सुरुवात करतील। जानेवारी 2024 म्हणजे 27 जानेवारी 2024 रोजी राज्य सरकारच्या वतीने स्वतः मुख्यमंत्री यांनी नवी मुंबईतील शिवाजी चौकामध्ये त्यांना एक पत्र दिलं होतं। मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी होती संपूर्ण मराठा समाजाची ओबीसी मध्ये समावेश करावा, त्यासाठी जो आधार लागणार होता तो अध्यादेश लागणार होता तो सगळे सोयरेचा, त्या संदर्भातलं एक पत्र देण्यात आलं होतं। मात्र त्याचं कायद्यामध्ये रूपांतर झालं नाही आणि ते कायद्यात रूपांतर झालं नसल्यामुळं पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे मैदानात उतरलेले आहेत। राज्यभर दौरा केला आहे आणि आपण पाहिलं की लोकसभा निवडणुकीमध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये जो जरांगे फॅक्टर आहे तो निवडणुकीमध्ये कामाला आला होता असं दिसत होतं, तो दिसला होता आणि त्यामुळं आता त्याच तीव्रतेनं मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसतायत, आंदोलनामध्ये उतरतायत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी गावकरी आहेत। विशेष म्हणजे त्यांचे सहकारी असले डॉक्टर रमेश सारक आणि गावातील काही लोकांनी त्याचबरोबर वडीगुद्री इथून अंतरावर 3-4 किलोमीटर अंतरावर जे वडीगुद्री गाव आहे धुळे सोलापूर महामार्गावरील त्या गावातील नागरिकांनी सुद्धा या उपोषणाला परवानगी देऊ नये अशी पोलिसांकडे मागणी केली होती। जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती, कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करावा असं पोलिसांना आवाहन करण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार परवानगी पोलिसांनी नाकारली असली तरी आता मात्र माझा तो अधिकार आहे, मी मागच्या मार्चमध्ये जे आंदोलन सुरू ठेवलं होतं ते स्थगित केलं होतं आणि त्यानंतर आता ते आंदोलन कंटिन्यू पुढे करणार आहे आणि त्यामुळं मला परवानगीची गरज नाही, परवानगी लागणार नाही अशी त्यांनी भूमिका मांडली आणि त्यामुळं आता त्या ठिकाणी आले शिवाजी महाराजांचं ते दर्शन केल्यानंतर आता ते तिथं बसतील आणि माध्यमांशी संवाद साधतील। आता त्यांची ही चौथ्या उपोषणाबद्दलची भूमिका काय आहे ते सांगतील आणि मग त्यानंतर या उपोषणाला सुरुवात होईल। या आंदोलनामध्ये प्रामुख्यानं सगळे सोयरे हा विषय महत्वाचा असला तरी 1 सप्टेंबर 2023 रोजी जे अंतरवाली सराटीतील लोकांवर हल्ला झाला होता, काही जणांची डोकी फुटली होती, त्याची चौकशी करा, जे गुन्हे दाखल झाले ते मागे घ्या अशी मागणी केली होती। त्याचबरोबर मराठा समाजातील
विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये संपूर्ण फीस माफ करा अशा वेगवेगळ्या मागण्या त्यांनी केलेल्या आहेत आणि त्या मागण्यांच्या आधारावर त्यांनी हे उपोषण सुरू केलं. थेट ते बोलतायत, आपण त्यांच्याकडे जाऊया. तुम्ही चौथं उपोषण सुरू केलेलं आहे उपोषणाला सुरुवात झालेली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी प्रशासन